नमस्कार, मी ओमप्रकाश ओढात. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. 3 महिने उरले तरी ऊसाचे पैसे थकले, शेतकरी आर्थिक संकटात. बाहेरील साखर कारखान्याची टाळाटाळ, साखर आयुक्तांनी हस्तक्षेपाची मागणी. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसांगी तालुक्यात सध्या काही शेतकरी ऊसाच्या थकीत बिलामुळे तीव्र आर्थिक संकटात सापडले असून ऊस देऊन तब्बल 3 महिने उरले तरी ऊसाचे पैसे न मिळाल्याने आर्थिक दुरावस्था बिकट झाली असून कारखान्याच्या टाळाटाळीमुळे शेतकरी बेजार झाल्याचं दिसून येते. यंदा मुबलक पाण्यामुळे या भागात विक्रमी ऊसाचं उत्पादन झालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली होती. मात्र स्थानिक कारखान्याकडून लेबरची टाळाटाळ आणि गाळप क्षमता या प्रश्नामुळे ऊस तोडणी आणि गाळप प्रक्रियेस मोठा विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांना 14 ते 16 महिने होऊनही ऊस उभाच राहिला होता. या परिस्थितीचा फायदा घेत बाहेरील साखर कारखान्याने अधिक दराचे आमिष दाखवत 1 महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी हजारो टन ऊस या कारखान्यांना दिला. मात्र प्रत्यक्षात 3 महिने उलटूनही पैसे मिळाले नाहीत. ऊसाचे पैसे थकले असल्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. खत, औषधे आणि मजुरीचे पैसे थकले असून उधारीही वाढत आहे. हंगाम जवळ आल्यामुळे पेरणीसाठी भांडवल उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. या आर्थिक तणावामुळे अनेक शेतकरी कुटुंबावर मानसिक दडपणही वाढत असल्याचे चित्र दिसून येते. दरम्यान संत एकनाथ साखर कारखान्याच्या काही संचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांना कारखान्याकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करून थकीत रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलो करायलाही विसरू नका. तुझं काय वाजलं?